हा कार्यक्रम जॉयस मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्रपरिवारांमुळे शक्य झाला आहे. मी आलोय देवा, प्रचंड गोंधळ माजलाय, पण जर तुला मी हवा असेल तर तू मला घेऊ शकतोस. मी शरण आलोय. आमेन. आणि यावेळी तुम्ही इतकंच करायचंय, येशूला स्वीकारायचंय पूर्णतः. बघा, आपण बोलतोय ते आनंद या विषयावर, आनंद लुटणं या विषयावर. येशू म्हणतो की चोर येतो तो केवळ चोरी, घात व नाश करावयास, पण मी आलो ती तुम्हाला जीवनप्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून. भरपूर, पुरेपूर, अगदी उतूत जाईपर्यंत. तर आपण आनंदाबद्दल असं ऐकलंय, परमेश्वराचा आनंद ही माझी ताकद आहे, माझा आनंद हरवलाय, मला आणखी आनंद हवाय. पण मी म्हटलं तसं आपल्याकडे आनंद आहे. येशू आपल्या आत आहे आणि येशूकडे जे काही आहे ते आपल्याकडे आहे. तो आपल्या आत आहे. आत्म्याची सर्व फळं, कितीतरी छान गोष्टी आपल्या आत आहेत आणि येशू त्याची शांती आपल्याला देऊन गेलाय. म्हणून आपल्याकडे आधीपासूनच आहेत त्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करू नका. प्रश्न हा आहे की असं काय जे या गोष्टी आपल्या आयुष्यात येण्यापासून रोखतंय ते जाणून घ्या. आणि आपल्याकडे आनंद तर आहे, पण मला वाटतं आपण काहीतरी विसरतोय, ते म्हणजे देवाची इच्छा आपण आपल्या आयुष्याचा आनंद लुटावा अशी आहे. तुमच्या आयुष्याचा आनंद लुटा. प्रत्येकच दिवस मेजवान्या, सुट्ट्या किंवा खास दिवस नाही असत. आणि जास्तीत जास्त आयुष्य हे सामान्य असतं. म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, संपला आठवडा, देवाचे आभार. शनिवार, रविवार, पुन्हा सोमवार, मंगळवार. आपल्या सगळ्यांचं असंच आहे. मी माझ्याकडच्या प्रत्येक दिवसातून जास्तीत जास्त मिळवण्याचा प्रयत्न करेन. पण याची सुरुवात करायला तुम्हाला 70 पर्यंत थांबायची गरज नसते, नाही का? तुम्ही किती वयाचे असा आत्ता सुरुवात करा आणि प्रत्येक दिवसाचा शक्य होईल तितका आनंद लुटा तुम्ही. ते महत्वाचं असतं. हो, खरंच. कारण एक सांगू का मी तुम्हाला, आयुष्य एका क्षणात संपतं. वेळ कधी निघून जाईल तुम्हाला कळणारही नाही. आणि म्हणून तुम्ही तो वेळ वाया घालवता कामा नये, नाही का? आमेन. असं म्हणा की मी माझा वेळ वाया घालवणार नाही. तर आपण आपल्या आयुष्याचा आनंद लुटावा. मला विश्वास आहे आपण ख्रिस्ताच्या माध्यमातून सर्वसामान्य दैनंदिन आयुष्याचा आणि आपण जे करतोय त्याचाही आनंद लुटू शकतो. प्रत्येक गोष्टीचा. तुम्ही म्हणाल काही सांगताय, तुम्हाला माहिती कुणी कपडे धुण्याचा किंवा ट्रॅफिकमधून कामावर जाण्याचा आनंद कसा काय घेऊ शकेल? पण तुम्ही घेऊ शकता. कालच आपण ते रहस्य जाणून घेतलंय. किती जणांना ते रहस्य आठवतंय सांगा बरं? मोठ्याने सांगा बरं. आभार मानणं, बरोबर. कृतज्ञ असणं, कृतज्ञता वाटेल अशा गोष्टींचा शोध घेणं. त्यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यात आनंद आणि आनंद घेण्याची अनुभूती मिळू शकते. योहान अध्याय 16 वचन 24 म्हणतं, मागा म्हणजे तुम्हास मिळेल, यासाठी की तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा. आता या शब्दाचा विचार करा, स्वीकारणं. कारण आपण बऱ्याचदा काहीतरी मिळवू पाहत असतो, त्यासाठी काम करतो आणि प्रयत्न करतो आणि धडपड करण्यात आपला वेळही घालवतो आणि बऱ्याचदा निराशही होतो. पण स्वीकारणं म्हणजे धारण करणारं पात्र होण्याची आणि जे दिलंय ते घेण्याची क्रिया. आज मी हे बायबलनुसार तुमच्या पुढे सिद्ध करेन की देव कधी आपल्याला काही मिळवायला सांगत नाही, तर तो आपल्याला ज्याची गरज आहे ते सगळं त्याच्याकडून स्वीकारायला सांगतो. मला वाटतं आपण देवापेक्षा सैतानाकडून अधिक चांगल्या प्रकारे स्वीकारतो आणि म्हणूनच आपण धिक्कार स्वीकारतो, अपराधीपणा, स्वतःची कीव, मत्सर, अशा प्रकारच्या गोष्टींचा तुम्ही स्वीकार करावा. यासाठी तुमच्याशी बोलायला
सैतानाला नाही फार वेळ लागत. पण कधी कधी आपण देवाकडून मोकळेपणाने कसं स्वीकारायचं हे लक्षातच घेत नाही, कारण आपल्या डोक्यात हीच कल्पना असते की ज्या चांगल्या गोष्टी देवाला आपल्यासाठी करायच्या त्यासाठी आपण लायक नाही होत. आमीन. एवढी माझी लायकीच नाही, हे खरं नसेलच, देव माझ्यासाठी हे करणं शक्यच नाही, मी असा नाहीच आहे. पण ते कसं घडलं यापेक्षाही देववचनांवर विश्वास ठेवण्याची सुरुवात करायला शिकू, असा निर्णय आपण घेऊ आणि त्याच्यावर आपण विश्वास ठेवूया त्याच्यावर. तुम्हाला त्या लहान मुलाची गोष्ट आठवते जो जन्मतःच अंध होता आणि येशूने त्याला बरं केलं? जेव्हा परुषी आले तेव्हा त्याचा विश्वासच बसेना की तो मुलगा अंध होता आणि मग त्यांनी त्याला खोदून खोदून विचारलं. एक सांगू, त्याने तुला कसं बरं केलं? त्याने काय केलं? तू नक्की अंध होतास ना? मग ते त्याच्या पालकांकडे गेले आणि त्यांनी विचारलं की तो खरंच अंध होता ना, आणि हे कसं काय झालं? ते म्हणाले तो आमचा मुलगा आहे, आम्हाला माहिती आहे. पण कसं ते माहीत नाही. त्यांनी त्या मुलाला खोदून विचारलं. तो म्हणाला मला एवढंच माहिती आहे की आधी मी अंध होतो आणि आता मी पाहू शकतोय. आणि त्याने फक्त ते स्वीकारलं आणि देव जे करतो ते सगळं आपल्याला समजायला हवं असं वाटणं आपण थांबवायला हवं. तो जे सांगतोय त्यावर विश्वास ठेवा. आणि कसा तर लहान मुलासारखा विश्वास. तुम्ही बालकासारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करू शकणार नाही, नक्कीच नाही. आणि म्हणजे तुमचं तारण होणार नाही असं नाही. मला वाटतं त्यातून त्यांना असं सांगायचंय तुम्ही राज्याचं आयुष्य जगू शकणार नाही, तुम्ही खरोखर त्याच्यात पूर्णत्वाने जाऊ शकणार नाही, त्याच्या खऱ्या फायद्याचा आनंद घेऊ शकणार नाही. आणि म्हणूनच मी दुःखी झाले. मला वाटतं इथे बरेच लोक देवावर प्रीती करतात पण तरीही त्यांचं आयुष्य दुःखी आहे, कारण देवाकडून मनापासून कसं स्वीकारायचं हेच त्यांना माहीत नाहीये. वचनांवर खरंच विश्वास कसा ठेवायचा माहीत नाही त्यांना. आणि शब्दकोशात पाहिलं तर कळेल, विश्वास शब्दाचा अर्थ स्वीकारणं आहे, स्वीकार शब्दाचा अर्थ विश्वास ठेवणं आहे. म्हणूनच देवावरचा विश्वास आपल्याला त्याच्या विश्रांतीत नेतो आणि देवाकडून स्वीकारणं आपल्याला त्याच्या विश्रांतीत नेतं. आणि देवाच्या विश्रांतीत राहण्यापेक्षा अधिक सुखद दुसरं काहीही नसतं, काहीच नसतं. एक सांगू, हे इतकं अद्भुत आहे की माझ्यासारखं कुणीतरी इथे उभं राहून हे करतंय आणि तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करताय मला नाही माहीत, पण मला त्याची पर्वा नसणंही छान आहे. एक सांगू, मी सुरुवातीला अशी नव्हते. म्हणजे मी शिकवण देताना जर कोणी मध्येच उठून निघून गेलं तर दिवसभर मी काळजी करायचे. आणि बघा, आपल्याला असुरक्षित वाटतं तेव्हा आपल्या डोक्यात चित्रविचित्र कल्पना येतात. आणि एकदा एक महिला आली आणि माझ्या शिकवणीत अगदी 5 मिनिटात ती उठून निघून गेली. त्यामुळे मला इतकं वाईट वाटलं. आणि बघा, दिवसभर माझ्या डोक्यात तेच होतं. पण नंतर एक महिला आली आणि तिने मला सांगितलं की अहो, एका स्त्रीला तुमच्या शिकवणीच्या 5 मिनिटांनी निघायचं होतं, पण तिला हे तुम्हाला दाखवायचं होतं की तिला कामाला जायचंय म्हणून ती निघते, पण तुमची शिकवण तिच्यासाठी इतकी महत्वाची आहे की 5 मिनिटांसाठी का होईना ती इथे येऊन गेली आणि तिला ते ऐकायचंच होतं. तर बघा, आपण किती पटकन काहीतरी नकारात्मक गोष्टी शोधतो, तेही अशा गोष्टीतून ज्या खरं तर चांगल्या असतात. आणि जर कल्पनाच करायची आहे तर काहीतरी वाईट विचार करण्यापेक्षा काहीतरी चांगली कल्पना का बरं करू नये? सगळे तुमच्याबद्दल काय विचार करतात याची चिंता करत आयुष्य वाया घालवू नका. लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात याने काडीचा फरक पडत नाही. देव काय विचार करतो तुमच्याबद्दल ते महत्वाचं आहे. म्हणून देवाला खुश करण्यासाठी जगा, देवाला खुश करणारे व्हा, माणसांना खुश करणारे नको. तुम्ही आनंदी व्यक्ती व्हाल यामुळे. आमेन. तुम्ही किती चांगल्या प्रकारे स्वीकारू शकता हे आता आपण बघूया जरा. आज आपण इथे आहोत त्या वेळेत माझी इच्छा आहे की तुम्ही देवाकडून ते पूर्णतः स्वीकारण्यासाठी तयार राहा. जे मिळण्याची तुमची लायकी नाही तुम्हाला माहिती आहे, पण तुमची पात्रता नाही हे खरंच तुम्हाला माहीत असल्याने ते अजून चांगलं होईल. म्हणजे असं की देवा, माझी तेवढी पात्रता नाही, पण मी ते नाकारणार नाही कारण तू चांगला आहेस आणि माझा तुझ्या वचनावर विश्वास आहे म्हणून मी हे स्वीकारतोय किंवा स्वीकारते देवा.
आणि मला हे मनापासून आवडेल जर तुम्ही हे तुमच्या प्रार्थनेत जास्तीत जास्त वेळा म्हटलं. आणि दिवसभरात जेव्हा कधी तुमची चूक होईल तुम्ही देवाची क्षमा मागताना फक्त एवढंच म्हणू नका देवा मला क्षमा कर, तर क्षमा मागितल्यावर क्षणभर थांबून म्हणा की मी या क्षणी येशूच्या नावाने क्षमाशीलता स्वीकारते आत्ता या क्षणी. आणि मग देवाच्या सानिध्यात क्षणभर राहा आणि ते तुमच्या झिरपू द्या की देवाने तुम्हाला क्षमा केली आहे. पूर्व आणि पश्चिम इतक्या दूरच्या 2 टोकांवर तुमची पापं नेण्याचं त्याने वचन दिलंय. तुम्हाला ती आठवायची पण नाहीयेत. आणि मी हे येशूच्या नावाने स्वीकारतेय. थोडा जास्त वेळ काढला तर यामुळे तुम्हाला मदत होईल असं वाटतंय ना तुम्हाला? सांगा. असं करू नका देवा मला क्षमा कर, प्लीज मला क्षमा कर, जर तू यावेळेला मला क्षमा केलीस फक्त एकदा, मी वचन देतो मी पुन्हा असं करणार नाही. नाही, तुम्ही करालच. मी नकारात्मक होत नाहीये, पण तुम्ही पुन्हा चूक करणार नाही असं देवाला वचन नका देऊ, कारण तुम्ही ती करणारच आहात. आणि एक सांगू, तुमची देवावर मनापासून प्रीती असेल, तुमचं हृदय चांगलं असेल, तर देव तुम्हाला वारंवार क्षमा करेल. पण तुम्ही ती मागून तुमचं भलं होणार नाही. थोडा वेळ थांबून मी तुझ्याकडून हे स्वीकारतोय असं म्हणण्यासाठी वेळ काढा आणि देवाची दया स्वीकारा तुम्ही. काय वाटतं तुम्हाला याबद्दल? आमीन. आमचं बाळ डिसेंबरमध्ये त्याचा 40वा वाढदिवस येईल. किती विचित्र आहे ना, तुमचं बाळ 40 वर्षांचं आहे. आणि मी जेव्हा दयेबद्दल शिकवण देत होते त्यावेळची त्याची एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. कारण लूक 12व्या अध्यायात एक गोष्ट आहे की कसा येशू त्याच्या शिष्यांसह धान्याने भरलेल्या शेतातून चालत होता आणि त्यांना भूक लागली. आणि तेव्हा शब्बात दिवस होता आणि त्यांनी तिथलं धान्य वेचून खायला सुरुवात केली. आणि परुषी अर्थातच तुम्हाला माहिती आहे की धार्मिक परुषी नेहमीच लक्ष ठेवून असतात आणि कर्मठ सैतान नेहमीच लक्ष ठेवून असतो. तुम्ही चुकलात की म्हणतात आहा. आणि मग नक्कीच ते म्हणाले की आता तुझे शिष्य शब्बातच्या वेळी असं बेकायदेशीर का वागतायत आणि त्यांनी हे असं करता कामा नये. आणि मग येशूने त्यांना जुन्या करारातील एका गोष्टीचा संदर्भ दिला. लेवीय याजकांना भूक लागल्यावर त्यांनी काय केलं होतं हे तुम्ही कधी वाचलं नाही का? ते देवळात गेले, त्यांनी तिथला शोब्रेड खाल्ला, त्यांनी हे असं कृत्य करायला नको होतं, त्यांनी नियमशास्त्राचा नियम मोडला तरीही ते निरपराधी होते. बरं, माझा कर्मठ मेंदू विचार करायचा की नियमशास्त्राचे नियम मोडूनही तुम्ही निरपराधी कसे असाल? मला समजत नव्हतं. असं बघा, असे प्रसंग येतात जेव्हा तुमची गरज नियमशास्त्राचे नियम पाळण्यापेक्षा वरचढ ठरते. आणि म्हणूनच माझं म्हणणं स्पष्ट करायला देवाने मला एक उदाहरण दिलं. जेव्हा आमचा मुलगा डॅनी लहान होता, तो अजिबातच आज्ञाधारक मुलगा नव्हता आणि आम्ही त्याला शिकवू पाहायचो की त्याने काम आणि खेळ दोन्ही करायला हवं. आणि म्हणूनच त्याला कामांची यादी दिली होती की कुत्र्याला जेवायला घाल, हे कर ते कर. आणि एक सांगू, फार मोठी नाही पण त्याच्याकडे त्याने रोज केलीच पाहिजे तशा कामांची यादी होती. आणि त्याने ती केल्यावर आम्ही त्याच्यावर एक छोटी खूण करायचो. जास्त खुणा जमा झाल्यावर त्याला स्टार द्यायचो आणि जास्त स्टार जमल्यावर त्याला आम्ही बक्षीस द्यायचो. आम्ही त्याला प्रोत्साहन देऊ पाहत होतो. आणि आता सुदैवाने देव आपल्याशी असं वागत नाही. तुमच्यासाठी देवाकडे खुणा, स्टार्स अशा पद्धती नाहीत. कारण देव तुम्हाला जे देतो ते तुम्ही कमवत नाही. तुम्ही त्यासाठी लायक नाही हे जाणून तुम्ही ते श्रद्धेने स्वीकारता. आणि तसं बघायला गेलं तर तुम्ही त्यासाठी लायक नाही हे तुम्हाला माहीत असण्यापेक्षाही मोठी समस्या असेल तुम्ही असा विचार करणं की मी त्यासाठी लायक आहे. कारण एक सांगू, मदत मिळणं ही नम्रता आहे, अभिमान नाही. देव नम्रतेला वर उचलतो पण अभिमान आणि गर्वाला खाली आणतो. म्हणूनच जेव्हा मी हा अध्याय समजून घेऊ पाहत होते, देवाने हे उदाहरण माझ्या मनात घातलं. तो म्हणाला की मला दयेची इच्छा आहे, त्यागाची नाही. बरं, त्याला असं म्हणायचं आहे की तुम्ही संकटात असताना तुम्ही केलेल्या चुकांची भरपाई म्हणून तुम्ही त्याग करण्याच्या प्रयत्नापेक्षा कदाचित मी तुमच्यावर दया करेन.
बरं, आणि मी काय केलं? मी माझ्या आयुष्याचा आनंद घेण्यासाठी लायक नाही असा विचार करून मी आयुष्याचा आनंद घ्यायचा त्याग केला. आणि आपण आजच लोकांना हात वर करून उत्तर द्यायला सांगितलं आणि विचारलंही होतं की तुमच्यापैकी कितींना आयुष्याचा आनंद लुटावा असं मनापासून वाटतच नाही, कारण आपण त्यासाठी लायकच नाही अशी काही भावनिक समस्या तुमच्या मनात आहे. आणि असे इतके हात वर आले हो की बऱ्याचदा आपल्याला अशा समस्या असतात जोवर दुसरं कोणी त्याबद्दल मोकळेपणानं बोलत नाही तोवर आपल्याला अशी समस्या कळतच नाही. आमीन. आणि म्हणूनच देवाने मला या उदाहरणाची आठवण करून दिली. तो म्हणाला, आता जेव्हा डॅनी बाहेर खेळायचा, आमच्या शेजारी एक गुंडासारखा मुलगा राहायचा. तो नेहमीच त्याच्या मागे लागून त्याला त्रास द्यायचा, त्याचा बॉल घेऊन गटारात कुठेतरी टाकायचा. आमचं घर असं होतं की पुढचा दरवाजा होता, पण मुलं गॅरेज वापरायची आणि आम्ही ते उघडंच ठेवायचो. आणि गॅरेजचा दरवाजा स्वयंपाकघरातून जायचा. तिथेच कोपऱ्यात आमची कौटुंबिक खोली होती. आणि बऱ्याचदा देव घरी असेल आणि गवत कापणं किंवा इतर काही काम करत नसेल तर तिथेच कौटुंबिक खोलीत बसून तो फुटबॉल किंवा असंच काही बघत बसायचा. आणि तेव्हा मला आठवतंय काही वेळेला डॅनी यायचा आणि तो तिथे येण्याआधीच आम्हाला ऐकू यायचं, डॅडी. त्याचं ते किंचाळणं ऐकून देव पटकन कोचावरून उठून त्या दरवाजाकडे धावायचा. मला आश्चर्य वाटायचं की काय गडबड झाली. आणि एक सांगू, देवने तो दरवाजा तोडून धावत जाऊन त्याला मदत केली असती. मग जेव्हा देव तुमचं रडणं ऐकतो, बघा, मी असं नसतं म्हटलं ना, 1 मिनिट थांब देव, आधी डॅनीची कामांची यादी घेऊन येते, आधी बघूया त्याने त्याची सगळी कामं केली आहेत का आणि सगळ्यावर खुणा आहेत का, तरच मदत करतो त्याला. नसेल तर नाही मदत करायची त्याला. पटतंय ना? तर आपण पालक म्हणून असं वागत नाही, तर आपला स्वर्गीय पालक असलेला देव आपल्याशी असं वागेल असा विचारच आपल्या मनात कसा येतो? तुम्ही तुमच्या मुलांवर किती प्रेम करता याची तुम्हाला कल्पनाही नसेल, त्यापेक्षा जास्त प्रीती देव तुमच्यावर करत असतो. आणि जर तुमची त्याच्यावर प्रीती असेल, तुम्ही संकटात असाल, त्याच्यापाशी रडलात, भले तुम्ही किती वाईट असाल, तो तुमच्या मदतीला धावून येणारच आहे. आता बघा, म्हणजे याचा अर्थ असा नाही की तुम्ही ज्या चुकीच्या गोष्टी केल्या आहेत त्यांच्याकडे तो लक्ष देणार नाही असं नाही. चला आता देवाची स्तुती करा. हाच मुद्दा तुम्ही आज समजून घ्यायला हवा. तुमच्या देवाबरोबरच्या नात्याचा ताण घेणं थांबवा तुम्ही. जितक्या लवकर तुम्हाला हे समजेल तुम्ही घरी जाऊ शकाल इथून. तुमच्या देवाबरोबरच्या नात्याचा ताण घेणं थांबवा आणि शांतपणे त्याचा आनंद घ्यायला शिका आणि त्यालाही तुमचा आनंद घेऊ द्या. हे जमलं तर उत्तम. एक सांगू, आपल्याला देवाचा आदर असायला हवा. बायबल सांगतं आपल्या मनात देवाची आदरयुक्त भीती आणि धाक असायला हवा. म्हणजे त्याला घाबरून राहावं असं नाही, तर तो दुखावेल असं काहीही तुम्ही वागू नका, असाच याचा अर्थ आहे. तर आपल्याला ते हवंच आहे, पण आपल्याला हेही हवंय की तुम्ही दिवसभर देवासोबत राहा, त्याच्यासोबत फिरा. त्याने सतत तुमच्यासोबत राहण्याचं जे वचन तुम्हाला दिलंय ते सत्य आहे, तुम्ही जाणून घ्या. तुम्ही देवाचाही आनंद घ्या आणि असं वाटून घेऊ नका की तुम्ही जे करताय ते काहीतरी काम आहे आणि काही जण काही प्रकारे घडवतायत. आणि एक सांगू, दिवसभर काही ना काही प्रार्थना, बायबल वाचायचं आणि खूप सगळे कबुली जबाब द्यायचे, चांगली कामं करायची. यापैकी कुठलीही समस्या तुम्हाला नाही असं वाटतंय मला, नाही का? म्हणजे मी माझा वेळ वाया घालवत नाहीये ना. एक सांगू का तुम्हाला, तुम्ही वाईट वागत असताना तुम्हाला मदत करायची की नाही हे ठरवण्यासाठी तुम्हाला किती स्टार्स मिळालेत हे देव नाही तपासत.
जेव्हा कधी तुम्हाला देवाच्या मदतीची गरज असेल त्याच्यापाशी रडा, तो तुम्हाला मदत करेल. आणि याकोबमध्ये ते म्हणतात की तुमच्यापैकी कुणाकडे जर शहाणपणाचा अभाव असेल तर तुम्ही देवाला विचारा, जो सगळ्यांना उदारतेने आणि दोष न देता देतो आणि ते त्याला दिलं जाईल. म्हणजेच दुसऱ्या शब्दात तुम्ही स्वतःला संकटात टाकलंय. जर तुम्ही देवापाशी रडलात, तुम्ही कितीही वाईट असाल, तो तुम्हाला त्या संकटातून बाहेर कसं पडायचं त्याचं ज्ञान देईल. आणि हे तो कुठल्याही नाखुशीने नाही करत. चला बघा, देवच माझी गोष्ट आहे आणि ते माझं आयुष्य आहे. मला देवाचा आनंद लुटायचा आहे. मी नेहमी अशा कुणाबरोबर तरी नाही फिरू शकत ज्याला मी घाबरते आणि मला वाटते तो माझ्यावर रागावलाय. मी देवाबरोबर आरामात आहे. मला हे असं हवंय जसं की माझा आवडता पायजमा आणि मऊ मुलायम घरातल्या सपाता मी घातल्यात. मी माझ्या सगळ्यात आरामदायी खुर्चीवर बसले, बाजूला शेकोटी आहे, अंगावर थोडंसं पांघरूण आहे. असं वाटतंय की देवा तू किती मस्त आहेस, माझी तुझ्यावर प्रीती आहे. देव नेहमीच माझ्यावर रागवलाय या भावनेत मी कितीतरी वर्ष काढली आणि कशाबद्दल तेही माहीत नव्हतं. मी अपराधी होते. मला अपराधी वाटलं नाही, तर अपराधी वाटत नाही म्हणून मला अपराधी वाटत होतं. लक्षात येते का मी काय म्हणते ते? देव म्हणजे माणूस नव्हे जो खोटं बोलेल. आणि बायबल सांगतं की रोज सकाळी त्याची दया नवीन असते. मला वाटतं तो रोज रात्री नवीन गठ्ठा घुसळून काढत असेल, कारण आपण कालची सगळी संपवून टाकली आहेत. किती जणांनी काल देवाने तुम्हाला दिलेली दया संपवून टाकली आणि आज तुम्हाला अजून थोडी हवी आहे? एक सांगू का, तुम्ही काय चुका केल्या ते तुम्हाला माहिती असं तुम्हाला वाटतं, पण तुम्ही इतक्या चुका करता त्यातल्या अर्ध्याही तुम्हाला माहित नसतात. म्हणजे देवाचं पावित्र्य कोणी मोजू शकेल? आपल्यापैकी कोणीच नाही. एक सांगू, बायबलही असंच सांगतं की जेव्हा तुम्ही ख्रिस्ताचा स्वीकार करता तेव्हा हा शब्द म्हणा, स्वीकारलंय. ज्या पद्धतीने तुम्ही ख्रिस्ताचा स्वीकार करता अगदी तसंच तुम्ही तुमचं आयुष्य जगा. जेव्हा तुम्ही ख्रिस्ताला स्वीकारलात तेव्हा तुमची अवस्था काय होती? तुम्ही तुमच्या अंतापर्यंत पोहोचला होतात आणि तुमचं सगळं करून संपलं होतं. तुमच्या चांगुलपणाचा, चांगल्या कर्मांनी काहीतरी कमावण्याचा अंत झाला होता आणि मुळातच तुम्ही फक्त म्हणालात, मी आलोय देवा. प्रचंड गोंधळ आहे, पण जर तुला मी हवा असेल तर तू मला घेऊ शकतोस. मी शरण आलोय. आमेन. आणि यावेळी तुम्ही एवढंच करू शकता, ते म्हणजे येशूला स्वीकारणं. वा वा, अप्रतिम. आपल्या आयुष्यातलं किती मोठं असं संक्रमण. आणि एक सांगू, अगदी या क्षणी सुद्धा इथे असे काही लोक असतील ज्यांनी आपलं आयुष्य अजूनही ख्रिस्ताला समर्पित केलेलं नाहीये. मला हा क्षण जाऊ द्यायचा नाही, कारण मला इथे अभिषिक्त वाटतंय आणि मला एवढंच सांगायचंय की इथे जर असं कोणी असेल ज्याने आपलं आयुष्य ख्रिस्ताला समर्पित केलेलं नाहीये, तर मी लगेच त्यांच्यासाठी प्रार्थना म्हणणार आहे की हाच तो क्षण आहे. तुम्ही सोडून द्या आणि त्याला ताब्यात घेऊ द्या. सगळ्यांनी म्हणा की हे देवपित्या, मी तुझ्यावर प्रीती करतो. मी माझ्या पापांबद्दल तुझी क्षमा मागतो. तुझ्याशिवाय मी काहीही करू शकत नाही. मी शरण आलेलो आहे. आता क्षणभर थांबा आणि एवढंच करा, ते सगळं सोडून द्या. मी शरण आलोय किंवा आले. मी जशी आहे तशी मला घेऊन जा. मी तुला स्वीकारलंय येशू. आता फक्त असा विचार करा की मी तुला स्वीकारलंय येशू. तू जसा आहेस तसा, संपूर्णतः. मी जे काही आहे, मी जी कोणी नाहीये,
ती मी तुला दिलीये. आता तुला हवी तशी व्यक्ती बनायला तू मला मदत कर. मला विश्वास आहे माझं तारण झालंय. मी नव्याने जन्मले. मला क्षमा मिळालीये. मी स्वर्गाच्या दिशेने वाटचाल करतेय आणि मी प्रवासाचा आनंद लुटणार आहे. चला देवाची मोठ्याने स्तुती करा. हालेलुया. लक्षात ठेवा, आपल्याकडे जे नाही ते आपण देऊ शकत नाही. देवाची दया आणि क्षमाशीलता कशी स्वीकारायची हे शिकणं महत्वाचं आहे. त्यानंतरच आपण ती इतर गरजू लोकांना देऊ. चांगला स्वीकार करतात चांगला दाता बनू शकतो. आणि म्हणूनच आपल्या आयुष्यात दररोज काहीतरी रोमांचक असं घडेल. हा कार्यक्रम जॉयस मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्रपरिवारांमुळे शक्य झाला आहे.